अंदमानमध्ये मसाला पापड ऑर्डर करू नका, आणि करणार असला तर शेव घरात आणा. आता हे आपल्या हॉटेलमधनं बीचकडे चाललो आहे आपण. सकाळी 7:30ला ऊन बघितलं केवढा आहे, 12 सारखं ऊन. इथं सनराईज 5:30ला आणि सनसेट संध्याकाळी 5:30 पावणे 6ला होतोय. हाय सकाळचे 10 वाजल्यात. आता आम्ही हॅवलॉकवरनं नीलला जाणार आहे. आता 11:15ची आपली जेटी आहे. आणि हॉटेल एकदम भारी होतं, स्टे एकदम भारी होता, फूड एकदम एक नंबर होतं. स्टे ट्यून. आज मॅचिंगमध्ये थोडासा 19-20 का सिर्फ फरक आहे. या दोघींचं सेम आहे. माझं जरासंच ह्यो पिक्चरमध्ये आहे की नाही, पिंकमध्ये 1000 प्रकार असतात तसं ते माझं झालंय. ऑरेंजमधला एक छोटासा प्रकार. काय विषय नाही, ऑरेंज आमचंच आहे ऑरेंज. 19-20 का सिर्फ फरक है. हे लहान मुलं आम्हाला आमच्या त्या हॅवलॉकच्या हॉटेलमध्ये भेटलेले आहेत आणि ह्यांच्यामुळं आयरा फुल्ल खेळायला लागल्या. आता वायने उन्होतीन आणल्यात. ह्यो लय कार्टून आहे, कार्टून 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 आहे कार्टून. 12 वाजल्यात. पाणी बघा किती भारी दिसायला लागलंय. आता इथं नील आयलँडला आलोय. आता इथून पुढे जायचं. हे आता आम्ही नील आयलँडमध्ये TSG औरा म्हणून आहे तिथं आलोय. हे एवढं आहे आणि ह्या हॉटेलच्या बरोबर समोर बीच आहे, डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. सीतापूर बीच म्हणून समोर आहे. आणि प्लस इथं फक्त एअरटेल आणि BSNL चालतं आहे. हे आत्ता आम्ही रॉक फॉर्मेशन म्हणजे नॅचरल ब्रिजला आलो आहे. हे सगळे आहेत ना डेड कोरल्स आहेत. हे बघा इथले गाईड ते पाय दिसाले काय, एवढ्या पाण्यात आपल्याला त्यांनी दाखवतात फिश ते. त्यामुळं ह्यात तुम्ही फसव्याला गेलेला पडू नका. सोहा दमलीस काय? दमायला काय विषयच नाही, सगळीच दमणार. ह्या उन्हात जादूला जरी उभा केलीस तरी म्हणायचं बंद करणार. परत धूप नको का? तो धूपच म्हणायचं बंद करणार आहे जादू. एवढं ऊन आहे इथं आणि चालताना तर एवढं भयंकर त्रास होतो इथं. त्यामुळं बिलकुल येऊ नका इथं नॅचरल ब्रिजला. आणि एक अजून एक ऍड करायचं म्हणजे इथं काही गाईड बीड घ्यायची काही गरज नाही. 1500-2000 रुपये म्हणतात. खरं एवढ्याशा पाण्यात त्यांनी ह्या टाईपचा मासा बघा, हा कुठल्या प्रकारचा मासा. आणि ते काय 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 दाखवतात ते कुरल काय कुरकुरे काय कुरल कलर कलर कुरल नाही कोरल असते कोरल. हे जे ट्रिप संपत आली आणि अजून कोरल माहित नाही आणि कुरल आणि कुरकुरे म्हणा लागले आणि कलर म्हणा लागल्या. तर आता आम्ही चाललोय लक्ष्मणपूर बीचला आणि त्यानंतर तिथं सगळं सनसेट झाला की थोडं मार्केट पण फिरून तिथं रात्री ते टेलिस्कोपनं स्टार्स पण बघायचं दाखवणार आहेत. तर आता आम्ही आलोय लक्ष्मणपूर बीच तिथं आलोय. तर सांगायचं म्हणजे इथं आता संध्याकाळी ते स्टार्स दाखवणार आहेत सगळे त्यांनी. आणि कसं वाटलं तुला हे बीच? काल परवा जे 2-3 बीच बघितलं त्याच्याहून तर एकदम वर्स्ट आहे. पाणी खूप आत आहे. म्हणजे तुम्ही मला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही नील आयलँड डायरेक्ट स्किप केला तरी पण चालतंय. म्हणजे आपलं काय होतंय, आपण पोर्ट ब्लेअरला सगळं ते ह्याला त्यांनी जातो, जॉली बॉयला त्यांनी जातोय. आपले एक्सपेक्टेशन्स खूप हाय होतात असं एकदम क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू व्हाईट पाणी बघितल्यानंतर. परत तुम्ही हॅवलॉकला येताय तिथं पण तुम्हाला सगळा तुम्ही एलिफंट बीच करताय, ते कालापत्तर करताय, सगळीकडे तुम्हाला एकदम भारी एक्सपिरियन्स मिळणार बीचचा. तर आता आम्ही नील आयलँडवरनं चेकआउट करायला लागलो आहे आणि आता परत बोटनं चाललो आहे विजयपुरम म्हणजेच पोर्ट ब्लेअरला. आयरा कुठं आहे आयरा? बौआ पोर्ट ब्लेअरला येऊन हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आता
चिडिया टापू म्हणून आहे, तिथं आलो आहे सनसेट बघायला. पहाटेचे 2:30 वाजल्यात. एवढ्या लवकर उठून जायचं कारण म्हणजे आम्ही आता चाललो आहे बारतांग आयलंड म्हणून तिकडे चाललो आहे. तिथं टाईम लिमिट आहे. पावणे 4 वाजल्यात. आता इथं चेकपोस्ट आहे, त्या चेकपोस्टला थांबलो आहे आम्ही. इथं सकाळी नाश्त्याची सोय आहे, इडली पुरी भाजी तेन. सगळ्या लोक बघा किती लोक वेटिंगला थांबल्यात. चेकपोस्ट इथं जवळपास 100 गाड्या असणार आहेत. 5:30 वाजल्यात. पुढं बस बघा केवढ्या आहेत, पूर्ण उजेड आलाय. 6 वाजता इथनं सोडत्यात. पावणे 8 वाजल्यात. आता त्या आपण जंगलातनं बाहेर पडून बोटीत बसलोय. आता इथनं आपल्याला त्यांनी दुसऱ्या पॉईंटला घेऊन जाणार आहेत. इथं लोक आहेत बाहेर, ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत, वरती लोक उभारल्यात, बाहेर उभारल्यात. लई गर्दी आहे. नशिबानं आम्हाला इथं पहिला बसायला जागा मिळाल्या. आता त्या मोठ्या बोटमधून उतरून आपण या छोट्या बोटमध्ये बसलोय आणि पुढं चाललोय आपण. त्या बोटीत 10 लोक बसतात आणि एक कॅप्टन आणि एक गाईड. आता आम्ही केव बघायला चाललोय. पावणे 9 वाजल्यात. इथं आलोय आम्ही. पन्नास ते 60 हजार वर्षापासून इथं अंदमान निकोबारमध्ये जारवा ट्राईब म्हणजे जारवा जमातीचे आदिवासी राहत होते. अजून पण आहेत. आता त्यांची लोकसंख्या भयानक कमी आल्या. 2025ला जेव्हा काउंट केलं तेव्हा त्यांची लोकसंख्या जवळपास 500 ते 600 होते. त्यांनी आज पण पूर्ण जंगलात राहतात. त्यांचं जेवण मूळ प्रकारे जंगली डुक्कर, कासव, मासं असं आहे. तर त्यांची लोकसंख्या भयानक कमी होत चालल्या. मग ते कंट्रोल करण्यासाठी आता गव्हर्मेंटनं त्यांना कपडे परत मेडिकल सेवा त्यांनी द्यायला चालू केल्या. कारण त्यांच्याकडं काहीच नाही आहे मेडिकल तेन. मग त्यात आता काय व्हायला लागले, आपण बाहेरचे सगळे लोक येतोय. आपण आयुष्यात कायम सगळी वॅक्सिन तेन घेतलो आहे. आपली इम्युनिटी पॉवर फुल आहे. आपला त्यांच्यात जास्त सहवास झाल्यामुळं त्यांना रोगराई होऊन परत त्यांचं लोकसंख्या कमी होत चालल्या. त्यामुळं इथं गव्हर्मेंटनं काहीतरी रूल्स ठेवल्यात. जसं की तुम्ही त्यांना काही खायला द्यायचं नाही. हे पहिला मला कळलं नाही का खायला द्यायचं नाही आपण त्यांना. त्यांनी पण माणूसच आहेत. खरं त्याचं मेन उत्तर काय, त्यांनी आधीपासून खात्यात काय, मासं, डुकरं, कासव. मग हे काय त्यांनी कच्च्या फॉर्ममध्ये खात्यात. आणि आपलं सगळं जेवण असतंय पकवलेलं, 2-3 दिवस 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं. मग ते त्यांनी कधी खाल्ले नसतात आणि ते खाल्ल्यावर त्यांना विषबाधा होऊ शकत्या. त्यामुळं त्यांना खायला द्यायचं नाही पहिला सांगतात. बिस्किटं, आता आम्ही येताना 1-2 पोरं आलीत, बिस्कुट हे क्या. त्यांना हिंदी येत नव्हतं. खरं आता ते मेडिकल कॅम्प त्यांनी लावल्यामुळे त्यांना हिंदी पण यायला चालू झाल्या. त्यांनी स्वतःला आपल्यात मिक्स करून घेत नाहीत अजून. त्यांना अजून म्हणजे आहे तसंच त्यांना जंगलात राहायचं आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे पोटाला काय लागतं आहे, जेवण, राहायला घर, बेसिक तेवढंच. काय नको त्यांना बाकी शिक्षण असं काय त्यांचा विषय नाही अजून. त्यामुळं त्यांचं गव्हर्मेंट पण इथं खूप रूल्स स्ट्रिक्ट केल्यात की त्यांचं व्हिडिओ तुम्ही काढायचं नाही.
त्यांना फुल प्रोटेक्शन दिलं आहे गव्हर्नमेंटनं. आणि त्यामुळेच मला म्हणायचं की हेच आपलं इनक्रेडिबल इंडिया आहे, जिथं आपण सगळ्यांना प्रोटेक्शन दिलं आहे. त्यांना जास्तीत जास्त आपण वाचवायचा प्रयत्न करायला लागलो आहे, जेणेकरून त्यांची संस्कृती जपायला पाहिजे. हे मेन त्याच्यामागचं मोटिव्ह आहे. विचार करा, 50 ते 60 हजार वर्षापासून ते इथं आहेत, चेष्टा नाही. ह्या प्रकारचे 3 स्टोन्स आत दिसणार आहेत आपल्याला. हे सगळं कोरल्स आहेत. कोरल्स जे तुम्हाला मी पहिला दाखवलेलो समुद्राच्या आहेत ते समुद्र आधी होता. आता समुद्राची पातळी कमी झाल्यावर ते आपल्याला असं दिसायला लागलं आणि त्यात वाढ बनल्या. कई शेप्स देखने को मिलेंगे, आपको इमेजिन करना है, जैसा हम जानते हैं बताएंगे ही. अभी वाटर नहीं आ रहा है, लेकिन आपका रनिंग सीजन में कंटिन्यू वाटर ऊपर से टच होकर आती रहती है. किससे बनता है बोले आप? ये वाटर डिपॉजिट होता है ना, हाँ. जैसे कैल्शियम कार्बोनेट बनता है. हाँ अंदर रूट्स फैले हुए हैं, हाँ और रूट्स का वाटर भी आता है, प्लस जो ग्राउंड वाटर होता है ना, हाँ. वो भी आता है. उसी से जो है कैल्शियम कार्बोनेट का फॉर्मेशन करता है, और जो है कंटिन्यू ग्रोथ होते रहते हैं. बहुत स्लोली प्रोसेस है ये, बहुत धीरे धीरे जो है ग्रो करता है. बोलते हैं लाइमस्टोन. लाईमस्टोन केव्ज बघून झाल्यानंतर तिथनं एक 10 किलोमीटर अंतरावर आता मड वॉल्कॅनो बघायला आलो आहे. एवढ्या भर उन्हात एवढं वर चालून आल्यावर हे बघायला मिळणार तुम्हाला, मड वॉल्कॅनो. एवढं तुम्हाला दिसते काय ज्वालामुखीसारखं. 11:15 आलो इथं आम्ही. आता जसं सकाळी 6चा जो रूल होता, 6 वाजता गाड्या सोडतात, तसं आता इथनं रिटर्न गाड्या सोडायचं टायमिंग आहे 12:30. हाय हाय करा, हाय. आता आम्ही सेल्युलर जेलला चाललो आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता आपली फ्लाईट आहे. डायरेक्ट बेंगलोर 5:30ला पोचत्या आणि त्यानंतर रात्री परत मग बसनं बॅक टू पॅव्हलियन, आपलं होम. इथे फाशी देत होते. हे ओरिजिनल आहे, लाकूड खालचं आहे सगळं तेव्हाचं. आत्ता त्याने इथं हे खोली बांधल्यात. हे त्या फाशीच्या खाली आहे. ह्या फळ्या उघडणार आणि वरनं फाशी दिली की त्यांची डेथ झाली की त्यांना इथं खालती टाकत होते ह्या रूममध्ये. मग परत इथनं बाहेर काढून बाहेरच्या दरवाजातनं बाहेर काढत होते. प्रत्येक फ्लोअरला पहिला जो कमरा होता, पहिली खोली, ही त्या फ्लोअरच्या सिक्युरिटीवाल्याची होती, मोठी. हे बघा, या खोलीला लॉक कसं होतं, म्हणजे आतनं कोणी पण बाहेर हात जरी घातला तरी लॉक काढायला यायला नको. मध्ये एवढी भिंत आणि भिंतीच्या पलीकडे ह्याची कडी. काय ह्या खोलीत किती स्वातंत्र्यवीर राहिले असतील विचार पण करू शकत नाही आपण. आपल्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, किती तर लोक इथं वेदना झेलत राहिलेले आहेत. त्यांना जेवण इथून येत असणार, इथून. 1911 ते 1921 10 वर्ष वीर सावरकर या खोलीमध्ये होते, तुरुंगात. बोट से क्या सावरकर जी को लंदन से अरेस्ट करके इंडिया लाते वक्त शिप जब मार्सेलस बंदरगाह के निकट से गुजर रहे थे, उसी दौरान सावरकर जी ने जहाज का टॉयलेट का साइड का ग्लास तोड़ करके जंप के बाद तैर करके चले गए मार्सेलस हार्बर, फ्रांस. वहाँ फ्रांसीसी गार्ड्स ने पकड़ लिया, अंग्रेजों को हैंडओवर कर दिया. फिर अंग्रेज सावरकर जी को इंडिया लेके गए, केस चला, उसके बाद अंडमान भेजा 1911. जब लाए थे तो डरते थे, एक बार वहाँ से भाग गया, दोबारा यहाँ से ना भागे, इसलिए कड़े पहरे में रखा. इनके जो बड़े भाई थे गणेश दामोदर सावरकर जी इसी जेल में थे, लेकिन दोनों भाई 2 साल तक आपस में मिल नहीं पाए, एक ही जेल में रहते हुए. 1921 सावरकर जी को जेल से ट्रांसफर करवा दिया रत्नागिरी महाराष्ट्र. कुछ साल वहाँ पे नजरबंद रखने के बाद उनको रिहा कर दिया. हे सेल्युलर जेलचं टावर आहे. इथनं आता मी व्हिडिओ काढायला लागलो आहे. टोटल अशा
7 बिल्डिंग होत्या, आता फक्त 3च आहेत. बाकी 4 बिल्डिंग भूकंपाने ह्यामुळे त्यांनी पडल्या. त्यानंतर जपानी आक्रमण झालं तर तिथं पण त्यांनी कॅप्चर केले. बघा ह्या पूर्ण एरियात असं 7 टावर्स होते. टोटल जवळपास 650पर्यंत स्वातंत्र्यवीरांना त्यांनी इथं कॅप्चर केले होते इंग्रजांनी. आत्ताच सेल्युलर जेल बघून बाहेर पडलो आहे. तर इथं सेल्युलर जेललाच काला पाणी पण म्हणत होतं. कालामध्ये काल म्हणजे काय, समय म्हणजे मृत्यू. तर इकडं ज्यांना पाठवत होते त्यांचं मृत्यू निश्चित आहे इथं, म्हणजे फाशी नाहीतर आयुष्यभर तिथं राहून. त्यामुळे ह्याला काला पाणी पण म्हणत होते. आणि इथं एवढं प्रत्येक स्वातंत्र्यवीरावर अन्याय झाला आहे. सकाळी उठलं की काय नाही, उठवणार त्यांना नारळाचं तेल काढा, सरसोचं तेल काढा. ते जे तेल काढायचं मशीन होतं 150 किलो वजनाचं होतं. त्यातनं दिवसाला ह्यांना 25 किलो 20 किलो तेल काढायला लावत होते. म्हणजे जे एका बैलाला पण जमत नाही गोल फिरून, ते माणसाकडनं करून घेणार, त्यांना मारणार. भयानक त्यांना यातना दिल्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना. आणि आपल्यासाठी त्यांनी एवढं सगळं काय काय केलं आहे हे आपण कधीच विसरता कामा नये. खरंच आपण आपल्या डेली लाईफमध्ये सगळं विसरून जातो आहे. आता आपल्याला एकदम लॅविश लाईफ मिळालं आहे, खरे कोणामुळे मिळालं हे आपण विसरता कामा नये. बाय बाय अंदमान. कशी झाली ट्रिप? मस्त, बेस्ट. एकदम मस्त आहे. फक्त या ट्रिपमध्ये एकच विषय, नील आयलँड करायचं नाही, हा एकच. बाकी सगळं करा तुम्ही, मस्त आहे एकदम. एकदम छान आहे.